मित्रांनो, काय गाडी पळाली बघा. आदतमधलं वासरू काय पळालं, डोळ्याचं पारणंच फेडलं सगळ्या महाराष्ट्राचं. कसली गाडी पळाली मित्रांनो. बघा, ज्या बैलानं चतुर्थ हिंद केसरीचा बहुमान पटकावला असा सोनारपाड्याचा सोन्याचा मुलगा आज उज्जैन 50-50. जसा सोन्या निकाल घ्यायचा सुट्टा तसाच निकाल जो आहे तो आज उज्जैनने घेतलेला आणि त्याला खंबीर साथ जी आहे ती बघा आज कोणी दिली. या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी असलेला या सचिनने दाखवून दिले. सचिनने सुद्धा तो सुद्धा काय चीज आहे. तो सुद्धा आदतमध्ये असताना कशा पद्धतीनं पळाला आणि आज खऱ्या अर्थाने आज खूप आनंद आहे. एक बकासूर प्रेमींना, एक सोनारपाड्याच्या सोन्याच्या फॅन्सना, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जर बकासूरचा गुरु कोण असेल तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तर तो सोनारपाड्याचा सोन्या. आणि खरंच आज डोळ्यामध्ये एक आनंदाश्रू असतील जयेश पाटील सोनारपाडा यांच्या, कारण की तुम्ही बघितले खूप खूप खडतर प्रवास होता. सोन्या थांबला, त्यांच्याकडे नंदीसुद्धा नव्हता एवढा. सोन्या आणि बकासूरची जी बिनजोड झाली मुंबईमध्ये त्याच्यानंतर त्यांच्याकडे असा नंदी नव्हता आणि त्यांनी सांगितलं की खरेद्या होत्या खरेद्या होत जात्यात, परंतु वस्तू ते दावणीला लागलेली असते, ती वस्तू परत जी आहे ती चांगली कामगिरी करत नाही. तुम्हाला माहितीच आहे सोन्याची जागा कोणी घेऊ शकत नाही, कितीही नंदी आले तरी. त्याच्या म्हणजे त्यांच्या दावणीला म्हणतोय मी. परंतु त्याने एक विश्वास ठेवला. खूप म्हणजे लोकांनी त्यांना हिणवलंसुद्धा की आता जयेश पाटील संपले. जयेश पाटीलचं यांचा सोन्या जोपर्यंत पळत होता तोपर्यंत त्यांचं नाव होतं, परंतु दाखवून दिले त्यांनी सुद्धा की त्यांचं नाव या सोन्यानं का एवढं मोठं केलं आहे, का एवढं. म्हणजे तुम्ही बघितलं काय तर शब्दच नाही. मी काय शब्द करू, शब्दांची रचना वाक्यामध्ये मांडू शकत नाही मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने सचिनला मानलं पाहिजे. काय घेऊन पळाला आदत वासराला या सचिन. सगळ्या महाराष्ट्राचा एक टॉपचा नंदी आहे सचिन आदतमधला, परंतु आता तो दुसरा झाला आहे. आणि खरंच हा पैरा कसा जुळून आला हे माहीत नाही आहे, परंतु तुम्ही बघितलं हा उज्जैन सोनारपाड्याचा मुलगा खूप दिवसांनी 2-2.5 वर्षानंतर, मला वाटते 2-3 वर्षानंतर पुशेगावपासून तसेच ती बिंदोड झाल्यापासून सोन्याच्या दावणीला गुलाल नव्हता आणि गुलाल जो आहे तो 1 नंबर करूनच मिळवला आहे. असा हा उज्जैन 50-50 मित्रांनो. काय बघा ना, किती आनंद असेल त्यांना आज. खरंच एवढा आनंद त्यांना आज गगनात मावत नसेल. आज सोनारपाड्याच्या सोन्यालासुद्धा एक अभिमान वाटला असेल. म्हणजे त्याला जरी शर्यत माहीत नाही, परंतु ज्यावेळेस दावणीला जाईल त्याला गुलालात बघेल सोन्या आपल्या मुलाला, त्यावेळेस समजेल की सोन्याला खरंच यार आपल्या म्हणजे मुलाने काहीतरी कामगिरी केलेली दिसते. आणि खरंच जयेश पाटील सोनारपाडा हे नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा आले फॉर्ममध्ये. आणि खरंच या उज्जैनला मानला. आदत वासराने 1 नंबर करायची चेष्टा नाही मित्रांनो. केवढीच वासर आहे ती बघा. आणि काय डोळ्याचं पारणं फेडलं आहे त्याने. आणि खरंच मानलं वाघा उज्जैन तुला. सचिनला सुद्धा मानला. सचिननं किती चांगली मोठी जबाबदारी घेतलेली होती त्याची, कारण की एक छोट्याशा वासराला आदतमधल्या घेऊन पळणं साधी सोपी गोष्ट नाही. आणि हा सचिन सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकली या सचिनने. आणि आज शब्दच नाही, शब्दामध्ये कौतुक करण्यासारखी जागाच नाही ठेवली या सचिनने आणि उज्जैन. आय कांट बिलीव्ह दिस. एवढा विश्वासच बसत नाही मला की याने आज आदत वासराने 1 नंबर केला आहे. आज बघितलं तुम्ही, आज ज्यावेळेस मैदान सकाळी चालू झालं मैदानामध्ये 74 का 76 गट पळाले. आणि त्या गटामध्ये आज कुठल्या गटात पळाला थोडंसं मला काय माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. मी व्हिडिओ मडबस्त बनवले, परंतु त्या गटामध्ये सुट्टा निकाल काढला. सेमीमध्ये सुद्धा त्याने सुट्टाच निकाल काढला आणि फायनलमध्ये सुद्धा सुट्टाच निकाल काढला. आणि त्याने दाखवून दिले आणि त्याने एक चेतावणी दिली, मी आलोय, मी सोनारपाड्याचा मुलगा आहे, सोनारपाड्याच्या सोन्याचा मुलगा आहे आणि मी आलोय. माझ्या सोन्या 50-50चं जे नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे ते पुन्हा एकदा दाखवण्यासाठी, मी सिद्ध करण्यासाठी आलोय. काय पळाला आहे हा सोनारपाड्याच्या सोन्या 50-50चा मुलगा. उज्जैन 50-50 बक्षिसांचा वर्षाव. आज बकासूर प्रेमीसुद्धा खूप खुश असतील, कारण की कामगिरीच तशा पद्धतीची केलेली आहे या उज्जैनने. आणि या बैलाला खरंच या नंदीला आदतमधल्या किती म्हणजे बघा ना, एवढं छोटंसं वासुर आहे मित्रांनो. सरळ पळाले. काय छोटेसे वासुर असतात ते फाटी सोडून जातात, इकडे जातात तिकडे जातात, परंतु या वासराने जसा सचिन पळाला आहे तसे सचिनला सुद्धा कमी पडला नाही बरं का हा नंदी. आणि हा बैल छोटा नंदी. आणि बघूया आज
आज आनंद आहे, खूप आनंद आहे.